बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळातून। सोलापूर जिल्ह्यातील 4 माजी आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या संदर्भात देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांची बैठक झाल्याची माहिती माजी आमदार यशवंत माने यांनी दिली आहे। त्याचबरोबर फडणवीसांसोबत चर्चा झाल्यानंतर प्रवेश होणार अशी माहिती देखील यशवंत मानेंनी दिली। दरम्यान दत्ता भरणेंनी पक्ष संघटना कधीच पाहिली नाही, सोलापुरात येऊन भाषणबाजी करून निघून गेले असा टोला यशवंत मानेंनी लगावलाय। त्याचबरोबर पक्षांतर्गत कलह आणि अंतर्गत कलहाला वरिष्ठ नेत्यांकडून पाठबळ मिळत असल्यामुळे हा निर्णय घ्यायची वेळ आल्याचं यशवंत माने म्हणाले। आपल्याबरोबर आज मोहोळचे माजी आमदार यशवंत माने आहेत आपल्याबरोबर। आपण त्यांनाच विचारूया की नेमकी काय गडबड आहे। तात्या, तुम्ही राष्ट्रवादीमधून भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा सोलापूर जिल्ह्यातील 4 आमदारांनी आणि अनेक कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला। तुमची तशीच देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर भेटी झाली, नेमकं विशेष काय झालं? तुम्ही जे बोलताय त्याच्यामध्ये तथ्य आहे। सोलापूर जिल्ह्यातील माझे 4 आमदार पाठीमागील 7 दिवसापूर्वी मुंबई या ठिकाणी वर्षा या त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमची बैठक पार पाडली। प्राथमिक चर्चा झाली। तुम्ही जे बोलताय त्याच्यामध्ये काही अंशी तथ्य आहे। काही मुख्यमंत्र्यांबरोबर काही गोष्टी चर्चा झाल्यानंतर आमचा नक्कीच प्रवेश होईल असं मला वाटतं। तर अनेक पक्षामधील प्रॉब्लेम आहेत, त्याच्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ येत आहे। काय पक्षातील अंतर्गत कलह सध्या जरा अंतर्गत कलहामुळे किंवा अंतर्गत कलहाला वरिष्ठ नेत्यांकडून मिळणारे पाठबळ या गोष्टींमुळे हा निर्णय घेण्याची वेळ येत आहे। बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातूनच। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे 4 माजी आमदार हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। दरम्यान यशवंत मानेंनी दत्ता भरणेंवर केलेल्या आरोपाला मंत्री दत्ता भरणेंनी प्रत्युत्तर दिलंय। किंवा पाडबाड किंवा तुमच्या सगळ्यासमोर येता प्रत्यक्ष काम करणारा माणूस आहे। बाकीसारख्या गप्पा ठप्पा किंवा नुसता गुलाल लावून काहीतरी देवाचं नाव घेणारा माणूस नाही। मी प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे। त्यामुळे असं कोण काय गप्पा आणि मला कुणाबद्दल आजचा विषय हा राजकीय विषय नाही। आज देवाचं दर्शन आहे, देवाला दर्शन घेऊन देवाला एक इच्छा व्यक्त केलेली, येणारं वर्ष हे पाडवा आम्हा सर्वांना सुखाचा समाधानाचा जाऊ दे। त्यामुळे मला कोण कुठं गेला काय माहिती नाही, कोण कुठेही गेलेलं माहिती नाही। शेवटी त्या राजकारणाच्या टायमाला राजकारण असताना ठीक आहे, लोकशाहीमध्ये सगळ्याला अधिकार आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते। एखादा आमदार वेगळा असला तर मग माणूस दुसऱ्या माणसाला काहीतरी वेगळ्या प्रकारचं पाऊल घ्यावं लागतं। त्यामुळे कदाचित काय त्या बाबतीत मी काय बोलत नाही जास्त। 100% त्या तालुक्यातली परिस्थिती वेगळी असेल, त्या तालुक्यामधलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की कदाचित राजकारण वेगळं असेल। त्यामुळे मी त्याबद्दल त्या खोलामध्ये जास्त काय जात नाही। पण स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य घ्यायचा अधिकार आहे। तुम्हाला कुणावरती टीका टिप्पणी करायची नाही, गेलं तरी आपण विनंती करणं काम आहे।